तिसरा दिवस देखील सुरू झाला. मिशन 6090 मध्ये तिसऱ्या दिवशी सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा जो फिजिक्सचा शेड्यूल आहे, तो थोडासा लेंदी आहे आणि खूप अवघड आहे असं मानतात. पण आता मी तुम्हाला ह्या पुढच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये ह्या धड्यामधून कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स मधून तुम्हाला केटीजी मधून की कोणत्या-कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे पेज वाईज हे प्रॉपरली सांगितलेलं आहे. काही जण Instaचा किंवा काही जण शॉर्ट्स बघून इथे आले असतील. तर सगळ्यात महत्त्वाचं की तिकडे खूप फास्ट होतं. नाही भेटल्या काही गोष्टी, पण इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपरली भेटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही शांततेने म्हणजे फॉर एक्झाम्पल 2x ला हा व्हिडिओ पाहिला तरी चालेल, पण पूर्ण बघण्याचा प्रयत्न नक्की करा. कारण बरेच मुलं काय करतात की बऱ्यापैकी तो बघत नाही आणि मग त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. आता हा आहे डे 3 जानेवारीचा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि आजचा जो शेड्यूलमध्ये लेसन होता तो आहे चॅप्टर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. पेज नंबर 56 ला हा लेसन चालू होतो. प्रत्येक पेजवरचे आय-एम-पी पॉइंट्स कोणते-कोणते हे नक्की करायचे. सगळ्यात महत्त्वाचं पेज नंबर 56-58 वरती फोकस करायचा आयडियल गॅस इक्वेशन वरती. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आता आयडियल गॅस इक्वेशन बनला कोणाच्यामुळे? तर गॅस लॉजमुळे बनलाय. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसेक लॉ या 3 लॉला खूप शांततेने बघायचे. 11वी ला देखील होते हे आणि त्यानंतर मग जो आपला आयडियल गॅस इक्वेशन जो आहे तो आहे पी-व्ही इक्वल्स टू एन-आर-टी हे तयार होतं आणि त्यानंतर मग त्याच्या आरच्या व्हॅल्यूज 8.314 त्याचे युनिट हे बेसिकली बघायला विसरायचं नाहीये. हे खूप महत्वाचं आहे. आयडियल गॅस आणि रिअल गॅसमध्ये एक शांततेने म्हणजे एक ट्रिक जी म्हणजे मी आतापर्यंत माझ्या लक्षात राहिली आणि तुमच्या पण लक्षात राहील ती म्हणजे की आयडियल गॅस सगळे गॅस लॉज फॉलो करतात. आयडियल लोकं कोण असतात? आयडियल म्हणजे आयडियल कोणाला मानतो आपण? जे सगळे नियम फॉलो करतात, सकाळी उठणे, आशीर्वाद देणे, त्यांना आयडियल मुलं म्हणतो आपण. म्हणजे शिव्या न देणे. पण तसे एक्झिस्ट नाही करत हे तुम्हाला पण माहिती आहे. एवढी चांगली आयडियल मुलं आज समाजात नाही. सो आयडियल गॅस म्हणजे जे सगळे लॉज फॉलो करतात आणि रिअल गॅसेस म्हणजे जे बऱ्यापैकी लॉज उभे करत नाही. हे एक एक डिफरन्स तरी मरेपर्यंत लक्षात ठेवा. पुढे गेल्यानंतर मीन फ्री पाथवरती फोकस करा. मीन फ्री पाथ त्याच पानावरती आहे 56, 57, 58 मध्ये. त्या पानावरती प्रॉपरली मीन फ्री पाथवरती फोकस करा कारण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. मीन फ्री पाथ काय? हे मॉलिक्यूल जे आहे ते फिरतात. त्याच्यामध्ये जो पाथ आहे त्यांचा त्याला बऱ्यापैकी म्हणतो आपण मीन म्हणजे एव्हरेज असतं हे लक्षात ठेवा. आता 59-61 पेज नंबरवरती कोणत्या-कोणत्या गोष्टींवरती फोकस केला पाहिजे. आता प्रेशर ऑफ आयडियल गॅस, रूट मीन स्क्वेअर सगळ्यात महत्त्वाची, स्क्वेअर स्पीड हे आर-एम-एस जे आहे याला शॉर्ट फॉर्ममध्ये आर-एम-एस बोलतो. हे सी आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी फार महत्त्वाचं आहे. सो बऱ्यापैकी त्या गोष्टींवरती फोकस करा. ओके. त्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी, लॉ ऑफ इक्विपार्शन ऑफ एनर्जी सगळ्यात आय-एम-पी पॉईंट आहे ह्याच्यावरती आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम. डिग्रीज ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेट कसं करतात आणि याचं डेफिनेशन. पेज नंबर 62 आणि 63 वरती सगळ्यात महत्त्वाचं मेयर्स रिलेशन हे तर फुल्ली आय-एम-पी आहे. मेयर्स रिलेशन कोणासाठी? मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी, डायॲटॉमिक गॅसेससाठी आणि पॉलीॲटॉमिक. आता मोनो, डाय आणि पॉली ह्या 3 मधला डिफरन्स तुम्हाला माहिती असेल. मोनो म्हणजे एक ॲटमवाले म्हणजे आपल्या सगळ्या 18 ग्रुप आर्गॉन, हिलियम, निऑन, बिऑन हे सगळे जे आहेत ते 18व्या ग्रुपमधले. डायटॉमिक म्हणजे 2 ॲटम्स लागतात म्हणजे O2, Cl2, F2 हे सगळे. पॉली म्हणजे खूप सारे. 2 पेक्षा अधिक जेवढे पण आहेत त्यांना सगळ्यांना आपण काय बोलतो पॉलीॲटॉमिक. पॉलीॲटॉमिक म्हणजे ते. तर यांच्या तिघांचं मेयर रिलेशन वेगळे-वेगळे. सो त्या मेयर रिलेशन्सवरती फोकस करायचं कारण हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. मेयर रिलेशन्सवरती पूर्णपणे फोकस करा. हा खूप आय-एम-पी टॉपिक आहे. जो मी तुम्हाला आता पुढच्या ह्याच्यामध्ये पण दाखवेल. आता पेज नंबर 64 आणि 65 मध्ये आपल्याला कुठे-कुठे तर हे सगळे डेफिनेशन्स आहे. ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन ऑफ हीट, परफेक्टली ब्लॅक बॉडी, रेडिएशन, फेरिस ब्लॅक बॉडी डायग्राम खूप महत्त्वाचा आहे. एमिशन ऑफ हीट रेडिएशन, कोइफिशियंट ऑफ एमिशन ऑर एमिसिव्हिटी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बाकीचं फेरिस ब्लॅक बॉडी हे सगळे करतात कारण ते येतात युनिट टेस्टला पण याच्यावरती फोकस कोणाचा जात नाही. तर हा जो पार्ट आहे हा पूर्णपणे डेफिनेशनचा पार्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा. हे पूर्ण डेफिनेशन्स आहे. ह्या डेफिनेशन्स वरती लवकर या कारण हा थिअरीवाला अप्रोच आहे. वरती तरी थोडं ठीक आहे रिलेशन, डेरिव्हेशन होतं. हे पूर्ण 64 आणि 65 पूर्ण पाठ करण्यासारखं पेज आहे. सो बऱ्यापैकी ते काय करा पाठ करायला सुरू करा. ओके. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं 2च सेक्शन्स बाकी आहेत ते पण बघू आणि आपण आपल्या मेन टॉपिकवरती जाऊया. सो पेज नंबर 66 आणि 67 वरती कर्चॉफ लॉ वन ऑफ द आय-एम-पी बऱ्यापैकी. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आय-एम-पी टॉपिक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की सेटझेफ बोल्ट्झमॅन लॉ 3 लॉ एकाच 66 आणि 67 पेजवरती. म्हणजे हा जो पेज आहे, हा पेज मानला जातो की सगळ्यात महत्त्वाचा हा आय-एम-पीचा म्हणजे आय-एम-पी का मानला जातो? कारण ह्याच पेजेसवरती लॉ आहे. ओके. सो खूप मुलं बोलतात की कोणते पेजेस आय-एम-पी आहे. म्हणजे काही मुलं बऱ्यापैकी विचारतात ना आय-एम-पी दादा ते पेजेस केले तरी होईल. तर हे जे आहेत हे म्हणजे 64, 65, 66, 67 सगळ्यात आय-एम-पी कारण तिथे थिअरी आहे आणि इथे सगळे लॉज आहेत. तर 3 लॉज आय-एम-पी आहेत. तर ह्या पेजेसवरती मिस करू नका. सगळ्यात महत्त्वाची पहिलीच गोष्ट सांगतो. तिन्ही लॉज प्रॉपरली पाठ करा. इक्वेशन्स असतील इक्वेशन पाठ करा. एक्झाम फोकस काय तर हा प्रॉपरली इथे बघा. खूप महत्त्वाचं एक्झाम फोकसवरती या, की लॉज, फॉर्म्युला बेस्ड डेरिव्हेशन्स आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स 3 गोष्टी करायला विसरायचं नाहीये. कारण खूप वेळेस मी सांगतो ही गोष्ट आणि ही तुम्ही बऱ्यापैकी मिस करता.
पहिले काय करायचे, पी-वाय-क्यूज बघायचे. पी-वाय-क्यूज केल्यानंतर प्रॅक्टिस पेपर बघायचे. प्रॅक्टिस पेपरमधला एक तरी डिफिकल्ट असला पाहिजे. सगळे कॉन्सेप्ट जे प्रॅक्टिस पेपरमध्ये आहेत, म्हणजे मी डिस्कस करणारे प्रॅक्टिस पेपर, ते सगळे तुम्हाला टेक्स्टबुक्समध्ये वेगळ्या कलरच्या पेनने मार्क करायचे. त्यानंतर सगळे पेपर्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे आणि शेवटी वेबसाईटला येऊन म्हणजे आपला क्लास डॉट इनच्या वेबसाईटला येऊन एमसीक्यू टेस्ट द्यायची. सो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही तुम्ही फॉलो केली पाहिजे असं मला तरी वाटतं. सो बऱ्यापैकी काय करा, फॉलो करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी याचा आन्सर सांगता येईल आणि बऱ्यापैकी तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल. ओके. सो इथे बऱ्यापैकी आजचं शेड्यूल तुम्हाला समजलेलं असेल. आता हे जे डॉक्युमेंट हे कुठे भेटतं? तर हे डॉक्युमेंट आपल्या वेबसाईटवरती भेटतं. सो आपल्या वेबसाईटवरती काय करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही Google वापरत असाल सगळे. Googleवरती जायचं. Googleवरती गेल्यानंतर काही करायचं नाहीये. Googleवरती गेल्यानंतर तुम्हाला फक्त आपला क्लास टाइप करायचा आहे. आपला क्लास टाइप केला तर तुम्हाला बऱ्यापैकी जी वेबसाईट आहे ती भेटेल. वेबसाईट भेटल्यानंतर जस्ट फ्री नोट्समध्ये हे सगळं भेटतं. तुम्हाला काहीच करायची गरज नसते. बघा, ट्राय इट फॉर फ्रीवरती क्लिक करा. हां, म्हणजे आता तुम्हाला ते लॉगिन नसेल तुमचं, तर लॉगिन तुम्ही बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी ते करता येईल. ओके, सध्या माझ्याकडे माझं लॉगिन मी 1 मिनिट थांबा. मी माझं लॉगिन करतो, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी दाखवता येईल, की हे कुठे भेटतं. सो सगळ्यांनी ते बऱ्यापैकी लॉगिन करून ठेवा या गोष्टी. आता इथे स्क्रीनवरती तुम्हाला बऱ्यापैकी दिसत असेल. मोठी नाही करत मी, एका साइडला ठेवतो ही स्क्रीन. ओके. आता इथे तुम्ही लॉगिन केलं ना, की इथं ट्राय इट फॉर फ्रीवरती गेले, तर इथे गेल्यानंतर फ्री नोट्सचा टॅब आहे आणि खाली एआय दादा आहे. माहिती आहे आता एआय दादा कसा वापरायचा तो पण नसेल. आता फ्री नोट्सवरती गेले ना, की तुम्हाला इथं भेटेल, की डे वाईज कोणता आहे. आता हा डे तिसरा आहे, तर मग हा डे तिसरा आहे, तर डे तिसरा सायन्स फिजिक्स आहे आय थिंक सो, बरोबर? सो डे तिसरा फिजिक्स इथं सर्च केलं तरी होईल. तुम्ही काय टेन्शन नाही. इथं फिजिक्सवरती क्लिक करा. फिजिक्सवरती केल्यानंतर बघा डे 3 क्लास 12 फिजिक्स. ओके. इथे नोट्सवरती आहे. इथे तुम्ही डाउनलोड केली का, इथं फाईल डाउनलोड होते. ही फाईल डाउनलोड झाली का, हे तुम्हाला इथं प्रॉपरली भेटून जातं. सो बऱ्यापैकी गोष्ट मी टाकलेली आहे इथे. तुम्ही बऱ्यापैकी ती गोष्ट जाऊन बघावी असं मला तरी वाटतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. ओके. आता प्रॉपरली आज करायचं काय किंवा आज कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे, ते मी बऱ्यापैकी आता इथे डिस्कस करतो. आता बघा केटीजीचे आय-एम-पी ज्या गोष्टी म्हणजे हा जो आहे हा पेपर मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये पण दाखवला होता आणि शॉर्ट्समध्ये पण याच्यावरती आपण डिस्कशन केलेलं होतं. सो इन अॅन आयडियल गॅस द मॉलिक्यूल पोजेसेस कोणती एनर्जी असते नाही माहिती बऱ्यापैकी. ओके. आता ह्या लेसनच्याच एमसीक्यूज आहे. ह्या लेसनचे सगळ्यात पहिले एमसीक्यू सॉल्व्ह करा. एमसीक्यू सॉल्व्ह केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की एमसीक्यू झाल्यानंतर सेक्शन ए चालू होतो आपला व्हेरी शॉर्ट आन्सरचा. हा बऱ्यापैकी सॉल्व्ह करा. ओके. आता इथे तुम्ही जर बघितलं तर बघा डिग्री ऑफ फ्रीडम आय-एम-पी टॉपिक आहे. हा डिग्री ऑफ फ्रीडम खूप आय-एम-पी टॉपिक आहे. डिग्री ऑफ फ्रीडम झाल्यानंतर बघा मीन स्क्वेअर स्पीड हे आलेले. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो आयडियल गॅस इक्वेशन आय-एम-पी आहे. आयडियल गॅस काय? मी रिअल गॅस आणि आयडियल गॅस नाही का डिफरन्स सांगितला तिथून प्रश्न आला. हे हे काय बघा डायथर्मस आणि एथर्मस जो सबस्टन्स आहे हा काय? तर इथे तुम्हाला हे कळलं की हे आय-एम-पी आहे ह्या लेसनमध्ये. ह्या लेसनमधून तुम्हाला ह्या अशा गोष्टी भेटणार की काय? डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर हा तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल. इक्विपार्शन ऑफ एनर्जी बऱ्यापैकी एमिसिव्ह पॉवर आणि ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर जे डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं होतं करायला ते. पुढे गेल्यानंतर तुम्हाला आय-एम-पी पॉइंट्स याच्यामधून भेटेल की एक्सप्लेन द फेनॉमेना ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ते ठीक आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस तुम्ही करता बऱ्यापैकी. हा आहे बघा. रिअल गॅस ओबेज आयडियल गॅस इक्वेशन. मेन्शन द कंडिशन. अशा कोणत्या कंडिशन आहे की जेव्हा रिअल गॅस काय करतो, ओबे करतो आयडियल गॅसला. हे बघा इथं परफेक्टली ब्लॅक बॉडी एक्सप्लेन करायला सांगितलेली आहे. आता ही परफेक्टली ब्लॅक बॉडी तुम्हाला एक्सप्लेन करता आली पाहिजे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं की सेटझेफ बोल्ट्झमॅन लॉ आणि वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ खूप महत्त्वाचे 2 टॉपिक खूप आलेत. स्पेक्ट्रल डिस्ट्रिब्युशन. आता तुम्ही ब्लॅक बॉडी करायला म्हणजे ब्लॅक बॉडी करता तुम्ही, पण त्याचं स्पेक्ट्रल डिस्ट्रिब्युशन करत नाही अभ्यास करताना, तर ते करायला विसरू नका. ते खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे बघा परत आलं बघा. रूट मीन स्क्वेअर स्पीड, एव्हरेज स्पीड, मोस्ट प्रोबॅबल स्पीड हे सगळं आलेलं आहे. सगळे डेफिनेशन एकसाथ. परत डिग्री ऑफ फ्रीडम आला. डिग्री ऑफ फ्रीडम किती आय-एम-पी बघा. मोनो ॲटॉमिक आणि डायॲटॉमिकचा पण विचारलाय. त्याच्यामध्ये पॉली ॲटॉमिक पण एक ॲड करा कारण तो आपल्याला पाहिजे. आता मेयर्स रिलेशन आले बघा. सीपी आणि सीव्ही आले म्हणजे मेयर्स रिलेशन आले. सो सीपी आणि सीव्ही जेव्हा पण येतं तेव्हा समजायचं हे मेयर्स रिलेशन आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्ही जर बघितलं कर्चऑफ लॉ ऑफ हीट रेडिएशन. हा बऱ्यापैकी आय-एम-पी आहे आणि केलाच पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. हे लक्षात घ्या अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा एकदा फोकस करा. आता बघा परत एकदा मोलार स्पेसिफिक हीट मोनो डायॲटॉमिक गॅसेस आलाय. आर-एम-एस व्हॅल्यू परत आली. आर-एम-एस व्हॅल्यू परत आलेली. परत बघा का तुम्ही आता हे सेक्शन सी आहे शॉर्ट आन्सर 8 आपल्याला करायचे बरोबर नाही 3 मार्क्समध्ये आलेले आहेत. त्यानंतर हे डेरिव्हेशन आहेत. 17 वालं डेरिव्हेशन आहे. 18 वालं जे आहे ते पण डेरिव्हेशन आहे. कंपेअर द स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल हे सगळे न्यूमेरिकल्स आहे बघा. कोणते कोणते न्यूमेरिकल्स करायचे ते देखील क्वेश्चन पेपरमध्ये मी टाकलेले आहेत. ते प्रॉपरली जरा तुम्ही बघितलं तर ते होईल. डिराइव्ह मेयर्स रिलेशन. इथं कॅल्क्युलेट आहे, फाइंड कायनेटिक एनर्जी आहे, 2 वेसल्स हे न्यूमेरिकल आहे सगळे. तिन्ही पण न्यूमेरिकल आहे. इथे तुम्हाला डिराइव्ह मेयर्स रिलेशन फॉर एन आयडियल गॅस हे खूप महत्त्वाचं आहे. मेयर्स रिलेशन तुम्हाला काढता आलं पाहिजे. मी आत्ताच सांगतोय की
बऱ्यापैकी हे मेयर्स रिलेशन करा. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही YouTubeचा कोणताही व्हिडिओ बघा, तुमच्या क्लासला तुम्ही शिक्षकांना विचारा, स्कूलमध्ये जात असाल, कॉलेजला जात असाल तर ते प्रॉपरली विचारा. मेयर्स रिलेशन कसं काढायचं किंवा काय. त्यानंतर हे सगळे काय बोलतात त्याला इथे डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. आता फेरीज ब्लॅक बॉडीचा डायग्राम सगळ्यांना काढता येतो, पण त्याच आन्सरमध्ये खूप डिटेलमध्ये त्यांनी कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सांगितलेले. तर फेरीज ब्लॅक बॉडीचं कन्स्ट्रक्शन वर्किंग करायला विसरायचं नाही. टेक्स्टबुक आत्ता जर काढून ठेवली असेल, तर त्याच्यामध्ये हे सगळं मार्क करून घ्या, स्टार करून घ्या. स्क्रीनशॉट्स काढलेत की नाही माहीत नाही. परत एकदा व्हिडिओ बघून स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की इथे अटेम्प्ट 3 आहे. इथं बऱ्यापैकी तुम्हाला न्यूमेरिकलच दिसतील. सो ह्या लेसनच्या न्यूमेरिकलवरती बऱ्यापैकी फोकस करा. खूप महत्त्वाचे आहे. सो न्यूमेरिकल बऱ्यापैकी तुम्ही जर केले तर तुम्हाला लक्षात येईल आणि न्यूमेरिकल तुम्ही केले पाहिजेत. म्हणजे हे न्यूमेरिकल फुल्ली फोकस करून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ओके. सो तो नक्की करा. म्हणजे जेणेकरून मला ओके. आता याचा विषय काय की हे फक्त क्वेशन्स आहेत का? नाही. याचे आन्सर की देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. सो जेवढे क्वेशन्स तुम्ही आता पाहिले म्हणजे जे क्वेशन्स आपण डिस्कस केले, ते सगळे इथे त्याची आन्सर की देखील इथे अवेलेबल आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला वेबसाईटवरतीच भेटणार आहे. सो एकदा वेबसाईटवरती नक्की जावा आणि प्रॉपरली जाऊन तिकडे बघा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी भेटतील. ओके. आता डिफाईन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बघा. हा थिअरीचा क्वेशन होता शेवटचा. त्याच्यानंतर एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम, गिव्ह एक्झाम्पल ऑफ मोनो एटॉमिक अँड डायटॉमिक. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन रूट मीन स्क्वेअर स्पीड आणि एव्हरेज स्पीड, मोस्ट प्रोबेबल स्पीड ऑफ अ गॅस मॉलिक्यूल. सो ह्या बऱ्यापैकी गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि तुम्ही हे सगळं म्हणजे प्रॉपरली बघू शकता, की त्याचे आन्सर्स देखील जे क्वेशन्स पेपरमध्ये अवेलेबल आहे किंवा जे क्वेशन्स आपण अपलोड केलेले आहेत, त्याच्यातून इथे तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. ओके. सो हा जरा ईझी पेपर आहे. पण तुम्ही प्रॉपरली बघू शकता. वाटल्यास तर क्वेशन जे शेवटचे होते ते तुम्ही प्रॉपरली पाहिलं तर बघा. अं, म्हणजे मी दाखवतो तुम्हाला बऱ्यापैकी. तुम्ही बघितलं तरी चालेल, स्क्रीनशॉट काढा अन्यथा. ओके. नाहीतर मग तुम्ही वेबसाईटला जाऊन सुद्धा डायरेक्ट डाउनलोड केले तरी चालतील. ओके. चलो ओके. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. केमिस्ट्रीचा पण व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी त्याचे आन्सर्स भेटून जातील आणि काय करायचंय, कोणत्या गोष्टींवरती फोकस करायचं ते पण होईल. तर पुस्तक, टेक्स्टबुक घेऊन बसत जा जेणेकरून तुम्हाला सगळं मार्किंग बिर्किंग प्रॉपरली करता येईल.